चंपाषष्ठी कथा. मणी आणि मल्ल नावाच्या राक्षसांनी प्राचीन काळी हैदोस घातला होता. त्यांच्या छळामुळे सर्व लोक त्राहिमाम त्राहिमाम करत होते. अशा वेळी सर्व जनतेला या राक्षसांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी व या राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला. तोच पुढे जेजुरी गड या नावाने प्रचलित झाला. मणी व मल्ल या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग 6 दिवस भयंकर युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून देवाने विजय संपादन केला. तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. विजयी झाल्यावर देवावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला, म्हणजे चाफा वृष्टी झाली. यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते. युद्ध करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खड्ग, त्याला खंडा असं देखील म्हणतात. म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले. काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की खंडोबा नावाचे ऋषी होते. त्यांनी देवाला मणी मल्ल या राक्षसांचा बंदोबस्त करायला सांगितला, म्हणून खंडोबा हे नाव पडले. त्याचबरोबर देवाची पत्नी म्हाळसा हिच्यावरून देवाला म्हाळसाकांत नाव पडले. तसेच युद्धात मरण्यापूर्वी मल्ल या राक्षसाने खंडोबा देवाला विनंती केली की माझे नाव तुमच्या नावापुढे लागेल असा मला वर द्या. देवानेही तो वर देऊन टाकला. त्यामुळे देवाला मल्हारी हे नाव प्राप्त झाले. आता बघूया आपण चंपाषष्ठीचा नैवेद्य कसा करतो. चंपाषष्ठीला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात. विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे याचा नैवेद्य असतो. नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो. देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात. देवाला मिळालेल्या विजयाचे, आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते. एका ताम्हणात विड्याचे पान, सुपारी, पैसा, भंडारा आणि खोबरे ठेवून ते ताम्हण 3 वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार अशा मोठ्या आवाजात घोषणा देतात. अशा रीतीने चंपाषष्ठी साजरी करतात. तर मित्रहो, आपण थोडक्यात इथं चंपाषष्ठी विषयी माहिती जाणून घेतली. तेव्हा आपण पुन्हा एकदा मनापासून देवाच्या नावानं म्हणूया, येळकोट येळकोट जय मल्हार.